मी आज तुम्हाला लिंबाचं लोणचं कसं करायचं ते सांगत आहे। मी चिरलेले लिंब घेतलेले आहे आणि त्याला छान भिजत ठेवलेले आहे रात्रभर मीठ लावून आणि छान मस्त लिंबू असे भिजू द्यायचे मिठामध्ये आणि मग नंतर आता त्याचं आपण करणार आहोत लोणचं। लिंबामधलं पाणी जे आलेलं आहे ना आपण ते काढून घेणार आहोत। गॅस आपण ऑन केलेला आहे। आपण लिंबाचं लोणचं आहे ना हे तर गोड लोणचं करणार आहोत। गोड लिंबाचे लोणचं त्याला छान हलवून घ्यायचं। आपल्या अंदाजाने साखर टाकायची 2-4 चमचे आपल्या चवीनुसार आपल्याला जसं गोड लागतं तसं आणि लाल चटणी टाकायची। मीठ आपण अगोदरच टाकलेलं होतं म्हणून आता मीठ नाही टाकायचं। मस्त छान परतून घ्यायचं त्याला। लिंबू लोणच्याचा मसाला जर असला तर मसाला पण टाकू शकता, नाहीतर लाल चटणी आपली घरची असती ती लाल चटणी टाकली तरी चालेल। मस्त छान परतून घ्यायचं त्याला, रंग छान येईपर्यंत परतून घ्यायचं। साखरेचा पाक होईपर्यंत परतायचं त्याला मस्त। हे बघा आपली साखर छान विरघळत आहे, मस्त आपला साखरेचा पाक तयार झालेला आहे। मस्त छान आटू द्यायचं ह्याला, मस्त लोणचं होतं आपलं लिंबाचं। साखर विरघळल्यानंतर छान त्याला 5 मिनिटं छान मस्त शिजू द्यायचं लिंबाला। 5 मिनिटं लिंब शिजल्यानंतर मस्त हे हलवून घ्यायचं छान त्याला मस्त। हे बघा आपलं अशा पद्धतीने आपलं छान असं लिंबाचं लोणचं तयार आहे। पाक थोडा घट्ट झालेला आहे, गार झाल्यानंतर पाक छान मस्त घट्ट होतो। आता याला गार झाल्यानंतर भरणीमध्ये छोट्या आपण काढून घेणार आहोत। मस्त भरणीमध्ये काढून घ्यायचं आणि मस्त हे छान लिंबाचं लोणचं आपलं तयार आहे, गोड लिंबाचे लोणचं। अशा पद्धतीने आपले छान असे लिंबाचे लोणचे तयार आहे, गार झालेले आहे। आता आपण याला भरणीमध्ये छान काढून घेणार आहोत। छान असे मस्त आपले लिंबाचे लोणचे छान तयार आहे। बघा किती छान झालेले आपले लिंबाचे लोणचं। असे गोड लिंबाचे लोणचं खूप छान लागते खायला, खूप टेस्टी लागते, मस्त लागतं गोड लिंबाचं लोणचं। लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास शेअर करा।